Hello, dear students. So, we are in the third chapter, that is posology, and this is the last presentation of factors affecting the dose of drug. In a previous presentation, we have studied the various factors such as age, sex, body weight, or idiosyncrasy, or uh, emotional factor, environmental factors, accumulation, synergism. So I hope you have learned from that presentation, and now we are in the last presentation of this concept, that is factors affecting the dose of drug. The next factor in this presentation is, just a second, yeah, it is tolerance. So when usually a large dose of drug is required to elicit an effect ordinarily produced by a normal therapeutic dose of drug, the phenomenon is called as drug tolerance. सो काय होतं, कधी कधी नॉर्मल डोसमध्ये एखादा इफेक्ट एखाद्या पेशंटला येत नाही आणि अशा वेळी आपल्याला त्या ड्रगचा डोस वाढवून द्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल, म्हणजे एकदम जनरल एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काही काही जणांना ॲलर्जी असते किंवा सर्दी होते ॲलर्जीमुळे, डस्टमुळे, किंवा मॉर्निंगला ते गवताची ॲलर्जी असते काही काही लोकांना, तर ते लोक सिट्रिझिन म्हणून टॅबलेट घेतात. आणि म्हणजे काही काही वेळेस असं होतं की त्यांना एक सिट्रिझिन घेतली तरी फरक नाही पडत आहे, किंवा म्हणजे काही फरकच नाही पडत त्या गोळीचा. तर अशा वेळी आपण त्यांना डोस वाढवून देतो. कधी कधी असं होतं की खूप म्हणजे रिपीटेडली ते डोस घेतल्यामुळे सुद्धा त्या ड्रगचा एक रेझिस्टन्स, जसं अँटीबायोटिक्समध्ये आपण बघतो की एक रेझिस्टन्स एक प्रकारचा जनरेट झालेला असतो, त्यामुळे त्यांना नॉर्मल डोसमध्ये जो इफेक्ट बघायला मिळतो तो त्यांना हायर डोस देऊन सुद्धा म्हणजे हायर डोस दिल्यानंतर तो इफेक्ट त्यांना दिसतो. तर या कन्सेप्टला म्हणतात टॉलरन्स. मी जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं, या टर्म्स ज्या आहेत या खूप इम्पॉर्टंट्स आहेत, म्हणजे एक्झामच्या दृष्टीने पण, आणि इन जनरल तुम्ही कुठल्या बाकी गव्हर्नमेंट एक्झाम्स देत असाल किंवा कुठे इंटरव्ह्यूसाठी जात असाल तरीही या टर्म्स बऱ्याच ठिकाणी विचारल्या जातात. तर त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे, स्मोकर्स कॅन टॉलरेट निकोटीन, अल्कोहोलिक कॅन टॉलरेट द लार्ज क्वांटिटी ऑफ अल्कोहोल. जे म्हणजे अल्कोहोल ॲडिक्टेड पर्सन असतात तर त्यांना तुम्ही म्हणजे काय म्हणतात, लार्ज क्वांटिटीमधला अल्कोहोलसुद्धा ते लोक डायजेस्ट करू शकतात किंवा त्यांना चालू शकतं, कारण की एक प्रकारचा एक रेझिस्टन्स त्यांच्यामध्ये तयार झालेला असतो. तर या कन्सेप्टला म्हणतात टॉलरन्स. यामध्ये दोन प्रकारचे टाईप्स आहेत, एक आहे ट्रू टॉलरन्स आणि सेकंड आहे सुडो टॉलरन्स. तर ट्रू टॉलरन्स, इट इज प्रोड्यूस्ड बाय ओरल और पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग, अँड सुडो टॉलरन्स इज प्रोड्यूस्ड ओनली टू द ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर सिम्पल आहे, जर ओरल आणि पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशनचं असेल तर ट्रू टॉलरन्स, आणि फक्त ओरल रूटनी झालेलं असेल तर सुडो टॉलरन्स. नोट्समध्ये मी तुम्हाला PDF जे प्रोव्हाइड करते त्यामध्ये अजून 2-3 पॉईंट्स एक्स्ट्रा दिलेले आहेत जे मी इथे एक्सप्लेन नाही केलेले, बट ते तुम्हाला वाचल्यानंतर कळतील. जसं एक आहे ॲडिक्शन असेल किंवा हॅबिच्युएशन असेल, तर ॲडिक्शन तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही एखाद्या माणसाला काय म्हणतात, टोबॅकोचं ॲडिक्शन असतं किंवा अल्कोहोलचं ॲडिक्शन असतं. तर अशा वेळी या ॲडिक्शनमुळे सुद्धा डोस वर इफेक्ट होऊ शकतो किंवा डोस कॅल्क्युलेट करताना या गोष्टीचा सुद्धा विचार केला जातो. किंवा कधी कधी असं असतं की हॅबिच्युएशन पण असतं. जसं हॅबिच्युएशन आणि ॲडिक्शन इज वन अँड सेम थिंग जर आपण रफली बघितलं तर, पण त्यातला मेजर डिफरन्स हा आहे की हॅबिच्युएशन्समध्ये तुम्ही जेव्हा ते हॅबिट आहे किंवा ते ड्रग आहे ते तुम्ही स्टॉप करतात तेव्हा त्यांना विड्रॉल सिम्पटम्स नाही दिसत, जे ॲडिक्शनमध्ये दिसतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या माणसाला झेंडूबाम लावायची सवय असते झोपताना, तर हे झालं हॅबिच्युएशनमध्ये झालं, म्हणजे तुम्ही उद्या त्याला झेंडूबाम दिला नाही लावायला तर त्याला फार काही त्रास नाही होणार. तेच जर तुम्ही एखाद्या माणसाला ड्रग्ज घ्यायची सवय असेल किंवा कोकेन घ्यायची सवय असेल किंवा काय म्हणतात त्याला, ओपियम घ्यायची सवय असेल किंवा इवन अल्कोहोल असेल, तर त्याचं एक फिजिकल आणि सायकोलॉजिकल डिपेंडन्स त्या माणसावरला येऊन जातो. आणि जेव्हा तुम्ही ते स्टॉप करता किंवा त्याचा डोस कमी करता तर तो एक विड्रॉल सिम्पटम्स दाखवायला सुरू करतो, म्हणजे तो कधी कधी हिंसक होतो किंवा कधी कधी एकदमच डिप्रेशनमध्ये जातो. तर हे दोन कन्सेप्ट आहेत, हॅबिच्युएशन आणि ॲडिक्शन. तर ते मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेले आहेत आणि मला वाटतं त्याला एक्सप्लेनेशनची इतकी गरज नाही आहे. कधी कधी त्याच्यावर राईट
नोट ऑन म्हणजे सिंगल ह्याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते किंवा डिफरन्स पण येऊ शकतो. तर 2 महत्त्वाचे डिफरन्स आहेत. एक म्हणजे त्या पर्सन हार्मफुल नसतो जेव्हा ते आपण स्टॉप करतो आणि दुसरं सेकंड थिंग इज त्याचे विड्रॉल सिम्पटम्स जे असतात ते कमी असतात. आणि आपण एखादं म्हणजे त्याचं रुटीन थोडंसं चेंज केलं तर आपण त्या हॅबिट्स थांबवू शकतो. पण ॲडिक्शनमध्ये त्याला रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये न्यावं लागतं किंवा अजून काही फिजिकल आणि मेंटल ट्रीटमेंट देऊन आपल्याला ते सोडवावं लागतं. तर त्याच्यानंतर झाला हा टॉलरन्स. नेक्स्ट पार्ट आहे टॅकिफायलॅक्सिस. When some drugs administered repeatedly at short intervals, the cell receptors get blocked up and pharmacological response to that drug is decreased. हे जर सिंपल भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर कुठलाही ड्रग ॲक्ट होण्यासाठी तिथे सेलमध्ये रिसेप्टार्स असतात. म्हणजे तो ड्रग आपण घेतला तो बॉडीमध्ये जातो त्या रिसेप्टारला बाइंड होतो आणि मग तो रिसेप्टार त्या साईट ऑफ ॲक्शनला जाऊन ते ॲक्शन दाखवतो. तर फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 10 म्हणजे एकदम रफली सांगते मी हे 10 सेल रिसेप्टार आहेत, ठीक आहे. आणि तुम्ही 10 ड्रगचे मॉलिक्यूल दिले, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे 10 ड्रगचे मॉलिक्यूल 10 रिसेप्टारला बाइंड झाले. त्याच्यानंतर ते ड्रग ॲक्शन दाखवलं. त्याच्यामधनं 5 ड्रग मॉलिक्यूल रिमूव्ह झाले किंवा निघाले. म्हणजे आता 5 सेल रिसेप्टार्स आहेत रिकामे. त्याच्यानंतर तुम्ही अजून 10 हे केले, 10 ड्रग मॉलिक्यूल दिले. तर आधीचे 5 ऑलरेडी ब्लॉक्ड आहेत म्हणजे ऑलरेडी एंगेज्ड आहेत आणि राहिलेले 5 जे आहेत ते रिकामे आहेत. मग ते जे 5 रिकामे आहेत तिथे तुमचा ड्रग बाइंड होईल, पण जे शिल्लक 5 राहतील ते तसेच राहतील, ते रिस्पॉन्स दाखवणार नाहीत. म्हणजे काय होतं, जेव्हा तुम्ही सारखं एखादा ड्रग देताय तेव्हा तिथले रिसेप्टर ब्लॉक होऊन जातात आणि मग जेव्हा तुम्ही अजून नेक्स्ट डोस जेव्हा देता तेव्हा ते रिसेप्टर ब्लॉक असल्यामुळे तो ड्रग ॲक्शन दाखवत नाही. डम्पिंग ऑफ डोस किंवा टॅकिफायलॅक्सिस सुद्धा म्हणू शकतो. तर हा जो रिस्पॉन्स आहे तर याला म्हणतात टॅकिफायलॅक्सिस. वेन सम ड्रग ॲडमिनिस्टर्ड रिपीटेडली ॲट शॉर्ट इंटरवल्स. म्हणजे आधीचे बाइंड झालेले ड्रग रिमूव्ह होण्याच्या आतच तुम्ही पुढचा डोस दिलेला आहे. तर ते जे सेल रिसेप्टर ऑलरेडी ब्लॉक होते किंवा ऑलरेडी एंगेज होते ते रिकामे व्हायच्या आतच तुम्ही पुढचा डोस दिलेला आहे. म्हणजे ते ऑलरेडी एंगेज असल्यामुळे त्या ड्रगला ते जागा देणार नाहीत आणि पर्यायी तुम्हाला जी फार्मेकोलॉजिकल ॲक्शन आहे ती दिसणार नाही. द डिक्रीज रिस्पॉन्स कॅनॉट बी रिव्हर्स्ड बाय इन्क्रीजिंग द डोस. दिस फिनॉमिनल इज कॉल्ड एज टॅकिफायलॅक्सिस ऑर ॲक्यूट टॉलरन्स. आता मी जसं आधीचं एक्झाम्पल दिलं, 5 ऑलरेडी तुमचे ब्लॉक आहे एंगेज्ड आहेत आणि 5 रिकामी आहेत. तुम्ही अजून 10 दिले, ते 5 पण ब्लॉक झाले. तर आता तुम्हाला जेवढा फार्मेकोलॉजिकल ॲक्शन पाहिजे तेवढी मिळत नाही आहे. याचा अर्थ तुम्ही अजून 20 ड्रग मॉलिक्यूल द्या म्हणजे ते तुमचे ब्लॉक झालेले म्हणजे ब्लॉक झाले रिकामे होतील. तर असं नाही होत. तर तेच त्यांनी सांगितलेलं की तुम्ही जरी डोस वाढवलात तरी तो तुम्ही रिस्पॉन्स वाढवू शकत नाहीत. तर या कन्सेप्टला म्हणतात टॅकिफायलॅक्सिस. एक्झाम्पल आहे इफिड्रिन गिवन रिपीटेड डोस ॲट शॉर्ट इंटरवल इन द ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा मे प्रोड्यूस व्हेरी लेस रिस्पॉन्स ड्यू टू टॅकिफायलॅक्सिस. इफिड्रिन हा ड्रग जो आहे तो ब्रॉन्कियल अस्थमामध्ये यूज केला जातो आणि हाच ड्रग तुम्ही कंटिन्युअसली देत असाल तर तुम्हाला रिसेप्टर ब्लॉक होऊन टॅकिफायलॅक्सिस हा फिनॉमिना तिथे दिसतो. त्यासारखेच अजून काही ड्रग आहेत जसं ॲम्फिटामाइन असेल, कोकेन असेल तर ते सेम बिहेव करतात. सो नेक्स्ट आहे मेटाबॉलिक डिस्टर्बन्स. कधी कधी काय होतं, डिसीज कंडिशनमध्ये वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स हे झालेलं असतं. म्हणजे बॉडी डिहायड्रेट झालेली असते. जसं एखादी बर्न केस असेल तर त्यामध्ये बराच वॉटर लॉस झालेला असतो. तर त्याच्यावेळी त्यांचा जो वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे तो गेलेला असतो किंवा इवन डिसेंट्री असेल किंवा वॉमिटिंग असेल किंवा काहीमध्ये ॲसिड बेस बॅलन्स बिघडलेला असतो. म्हणजे सिव्हिअर डिसेंट्री झालेली असते. जे चिल्ड्रन्स असतात त्यांच्यामध्ये बऱ्याचदा हे दिसतं. तर अशा केसेसमध्ये सुद्धा डोस ऑफ ड्रग कॅल्क्युलेट क्रुशियल पॉईंट ठरतो. कारण का ऑलरेडी बॉडीचं जे फिजिओलॉजिकल सिस्टीम आहे, जे फॅक्टर्स आहेत ते
डिस्टर्ब असतात आणि अशा वेळी जो दिलेला ड्रग आहे त्याचा इफेक्ट ह्या फिजिओलॉजिकल सिस्टीममुळे मॉडिफाय होऊ शकतो किंवा चेंज होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल सॅलिसिलेट्स रिड्युसेस द बॉडी टेम्परेचर ओनली इन द केस अँड इंडिव्हिज्युअल हॅज राईज इन द बॉडी टेम्परेचर. मी तुम्हाला जसं एक मागच्या PPT सांगितलं होतं की समज एखाद्या माणसाला फिवर आहे आणि ते पॅरासिटमॉल घेतली तर त्याचं जे वाढलेलं बॉडी टेम्परेचर आहे ते कमी होतं. पण तेच तुम्ही एखादा नॉर्मल ह्युमन बिंग आहे आणि त्याला तुम्ही पॅरासिटमॉल दिली त्याचं नॉर्मल असलेल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा खाली येत नाही ना बॉडी टेम्परेचर, जे आहे तेवढंच राहतं. याचा अर्थ काय, जेव्हा डिसीज कंडिशन असते तेव्हाच तो ड्रग ॲक्ट होतो. तुम्ही असं नॉर्मल पर्सनला पॅरासिटमॉल दिली आणि त्याचा ताप म्हणजे त्याचं बॉडी टेम्परेचर नॉर्मलपेक्षा खाली आणले असं होत नाही. दे हॅव नो अँटीपायरेटिक इफेक्ट इफ द बॉडी टेम्परेचर इज नॉर्मल. सेम ह्याचं आहे, म्हणजे जर तुम्ही आयर्न डिफिशियन्सी असेल ॲनिमिया केसमध्ये, जर तुम्ही एखाद्या पर्सनला ॲनिमिया झालेला आहे की आयर्न डिफिशियन्सी आहे तर अशा केसमध्ये जर तुम्ही त्याला आयर्न देत असाल तर त्याचं ॲब्सॉर्प्शन हे मॅक्झिमम होतं ओनली जर त्याच्यामध्ये आयर्न डिफिशियन्सी असेल तर. नॉर्मल केसमध्ये आयर्न ॲब्सॉर्प्शन हे तेवढं होत नाही जेवढं डिसीज कंडिशनमध्ये होतं. तर हे काही फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करतात ड्रगचा डोस कॅल्क्युलेट करण्यामध्ये. मी तुम्हाला ज्या नोट्स प्रोव्हाइड करेल त्याच्यामध्ये असे बरेच मला वाटतं 15 ते 16 पॉईंट डिस्क्राईब केलेले आहेत. तर तुम्हाला म्हणजे आय होप की तुम्हाला ते वाचून कळतील. फार काही डिफिकल्ट नाही आहेत. कधी कधी याच्यावर राईट अ नोट ऑन फॅक्टर्स अफेक्टिंग डोस ऑफ ड्रग येतं, त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा सगळे पॉईंट लिस्ट आउट करायचे जेवढे तुम्हाला आठवत आहेत, मॅक्झिमम 15-16, आणि त्याच्यानंतर तुम्ही किती मार्क्सला ते विचारलं आहे ते बघून तुम्ही तेवढे पॉईंट्स एक्सप्लेन करू शकता. म्हणजे जर वेळ कमी असेल तर तुम्ही पहिले एक 7-8 पॉईंट एक्सप्लेन केले तरी चालेल, पण लिस्ट आउट करताना जेवढे दिलेले आहेत एक 15-16 पॉईंट्स दिले ते तेवढे सगळे लिस्ट आउट करायचे आणि मग खाली त्यातले जे तुम्हाला येतात किंवा जे इझी आहेत ते पहिले एक 7-8 पॉईंट जरी तुम्ही ब्रीफली लिहिलेत तरी चालतं. नोट्समध्ये मी तुम्हाला अजून काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा. याच्यानंतरच्या PPTमध्ये जो सेकंड पार्ट आहे कॅल्क्युलेशनचा तो मी घेणार आहे आणि मग तिथे आपला हा पोसॉलॉजी हा जो चॅप्टर आहे तो संपतो. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.